कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। सगळं गाव तुझ्या विरोधातून आहे, तुझी पोरं सुद्धा तुझ्या बाजून नाही ती, आणि मी कोण विश्वास ठेवणार आहे? मी कोण आसरा देणार आहे? माझ्याच्यानं काय बी होणार नाही, मला माफ कर। अच्छा आजीबाई कोणाशी बोलत होता? ऐकू नाही आलं का? कोण होतं इथं? इथं आणि ह्या येळेला कोण असणार आहे? असं कसं होईल? आम्हाला आवाज ऐकू आला, कोणतरी तर होतं। अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्याशी खोटे बोलून काय मिळणार आहे मला? अहो बसल्या बसल्या मारती देवाशी गप्पा, आणि त्यातून बी काय सुचना, बसते भजन म्हणत, त्याचाच आवाज आला असेल तुम्हाला। इथं नाही तर गेली कुठं? अहो सकाळ संध्याकाळ मी इथंच असते, तुम्हाला सांगून पटे ना? अहो नाही कोण इथं। जाऊ दे। बरं आज तुम्हाला कोणी इथं बाई आलेली दिसली का? अहो हे काही इच्छाने झालं का? दिवसभर 100 माणसं येतात, बायका किती बापे किती, आता तुम्हाला कोण पाहिजे हे मला कसं कळणार? आजीबाई आम्हाला ओळखता का? आमच्यापासून काही लपवून ठेवलं ना, लय महागात पडेल बरं का? हाय का आता ते काय बोलणं झालं का? अहो तुम्हाला फसवून कसं चालेल? मला ह्या गावात राहायचंय। अहो ज्याचं तुमच्याबरोबर पटत नाही त्याला कशाला मी पाठीशी घालू? बया म्हातारपणी कायच वजन उचलन झाले, काय बी झेपत नाही। अहो थांबा ना, अहो सगळे फक्त मस्करी करत होते, अहो थांबा की। अहो एवढं मानाचं काय तर एक खेळतो होता, समजे फक्त मजा घेत होते, बाकी काही नाही। हो, सगळे ना मजा घेत होते, पण सगळे माझी मजा घेत होते, ते खेळाची नाही। आणि तू माझ्या आयुष्याची काय? मी तुमच्या आयुष्याचं काय? मला सांग, तू माझ्या गालाची पप्पी का घेतलीस? अहो हे काय विचारणं झालं का? आपलं लगीन झालंय ना, मी तुमच्या लग्नाची बायको आहे, आणि घेतला बायकोने नवऱ्याचा मुका, ते एवढं काय चुकलं तेव्हा? अहो मी तुमच्याकडे आत बघितलं ना, तेव्हा तुम्ही अगदी लहान मुलागत डोळे घट्ट मिटून उभे होता, माझ्याने रावलं नाही गेलं, म्हणून आपलं। अगं पण तेही करायला ना एकमेकांमध्ये प्रेम असावं लागतं, आणि तो अधिकार फक्त काय? तुम्ही मगापासून हे असं अर्धवट वाक्यात का बोलताय? आहे ना हो आपल्यात प्रेम? हा, मी करते तुमच्यावर प्रेम, खूप प्रेम करते। सांगा ना, तुमचं बी आहे ना हो माझ्यावर प्रेम? बोला ना जिम, बोल ना काहीतरी, करतोच ना माझ्यावर प्रेम? एकदा हो म्हण ना, एकदा। जिम तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुला नाही जाऊ देणार इथनं। सांग, करतोस ना तू माझ्यावर प्रेम?
तुला उत्तरच ऐकायचं ना, तर ऐक मग. मला बायको म्हणून तू कधीच पसंत नव्हतीस. नानांनी मला स्वतःची जिम काढायला पैसे देतो म्हणाले होते, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. आणि आपलं लग्न एक डील होती, डील. आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. मला तू कधीच पसंत नव्हतीस आणि माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. आणि आयुष्यात मी तुझ्यासारख्या मुलीवर कधीच प्रेम करू शकणार नाही. होय दादा, माझ्या माहेरवरून आलेली गरजू बाई आहे ती. पडेल ते काम करेल, माझ्याबरोबर झाडलोट बी करेल. माझ्या इतका पगार नाही दिला तरी बी चालेल, फक्त पोटा पाण्याची सोय करा. चालेल, ठीक आहे. पण तुमच्या ओळखीची आहे ना? होय होय, त्याची काळजी नका करू. ठीक आहे. मग हे मंदिर आणि खाली गावात महादेवाचं मंदिर आहे, दोन्ही मंदिराची साफसफाई तुम्हाला करावी लागेल. मान्य आहे? ठीक आहे, चालेल, येतो. आजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, मी लय आभारी आहे तुमची. कोण म्हणलं मी तुझ्या विश्वास ठेवलाय? हे बघ, तू निर्दोष असलेला बी तुझ्याकडे पुरावा नाही आणि तू दोषी असलेला बी तुझ्याकडे पुरावा नाही. म्हणून मी तुझ्यावर दया दाखवली. ज्या दिवशी तुझ्या विरोधात एक जरी पुरावा सापडला तरी सगळ्या गावापुढे मी तुला घेऊन जाईल, हे ध्यानात ठेव. चालेल, माझी कायच हरकत नाही. तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे. देवी आईची कृपाच झाली, तुम्ही मला भेटलात. काय झालंय नक्की? अगं वहिनी, काय नाही. मी त्यांना उचलून घेतलं ना, म्हणून जरा रागवलेत. पण फार काय नाही झालं. तुम्ही काळजी नका करू, मी बोलेन त्यांच्याशी. धनु, घरी गेल्यावर दाजींशी एकदा नीट बोलून घे. हो अक्का. हे काय, आता घरीच निघत होते. बरं दादा, आता आम्ही पण निघतो. हा, मी काय म्हणत होतो दाजी, आता आम्ही निघालोच आहे तर मेवणीबाईंना पण जाता जाता सोडतो. हा, काळजी करू नका. हा, चाल धने, तू जा यांच्याबरोबर. चला येऊ. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.